नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये केंद्र प्रमुख या परीक्षेला असणारा सिलेबस, या परीक्षेसाठी कोण कोण पात्र आहे याबद्दलची सुद्धा सर्वस्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला मित्रांनो पाहू। केंद्र प्रमुख हा शिक्षण क्षेत्राशी निगडित असल्यामुळे आपण हा व्हिडिओ गुरु अकॅडमी युट्यूब चॅनलवर टाकलेला आहे आणि आपल्या जवळच्या शिक्षकांना ज्यांची सर्व्हिस 6 वर्षापेक्षा जास्त झालेली आहे, शिक्षण सेवक प्लस दुसरे 3 वर्ष, त्या लोकांना केंद्र प्रमुख या परीक्षेसाठी पात्र धरण्यात आलेला आहे। चला मित्रांनो पाहू काय आहे केंद्र प्रमुख हे पद। सध्या जर बघितलं आपण MSCE या वेबसाईटवर जायचं आहे। MSCE च्या वेबसाईटवरच केंद्र प्रमुख हा घटक आहे, लक्षात घ्या। MSCE च्या वेबसाईटवर गेल्यानंतर महाराष्ट्र परीक्षा परिषद हे ओपन करायचं आहे। सरळ सरळ महाराष्ट्र परीक्षा परिषद ओपन केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता केंद्र प्रमुखचं न्यू अपडेट आलेलं आहे, प्रसिद्धी निवेदन आलेलं आहे, त्याला ओपन करून घ्या आणि ते काय सांगितलंय ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नवीन अपडेट आहे त्यामुळे सर्व माहिती नीट सविस्तर पाहू शकता। तर बघा, समूह साधन केंद्र समन्वय केंद्र प्रमुख पदासाठी जे की परीक्षा असणार आहे ऑनलाईन पद्धतीने आणि या परीक्षेची तयारी सुद्धा आपल्याकडून करून घेतली जाणार आहे। सिलेबस सुद्धा आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर पहा इथे सरळ सांगितलेलं आहे की केंद्र प्रमुख या पदासाठी तुम्हाला सिलेबस काय आहे किंवा परीक्षा कधी होणार आहे। परीक्षा कधी होणार आहे? परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने 1/12/2025 ते 5/12/2025 म्हणजेच 1 डिसेंबर ते 5 डिसेंबर या दरम्यान परीक्षा होणार आहे आणि या दरम्यान आपल्याला अभ्यासक्रम सुद्धा या 2 महिन्यामध्ये आपल्याला पूर्ण करायचे। जवळपास ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये परीक्षा असणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, आता या 2 महिन्यामध्ये कोणत्या विषयाचा अभ्यास करावा लागेल, कोण पात्र असणार या परीक्षेसाठी हे बघणार आहोत आपण। तर त्यांनी काय सांगितले बघा, इथे समूह साधन केंद्र समन्वय मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2025 चे महाराष्ट्र राज्यातील विविध केंद्रावर आयोजन करण्यात आलेले आहेत आणि विभागानुसार मुंबई विभागामध्ये, पुणे विभागामध्ये, कोल्हापूर विभागामध्ये वेगवेगळ्या विभागानुसार तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे, जेणेकरून तुमच्या विभागामध्येच तुम्हाला अर्ज करता येणार आहे। सिलेबस काय आहे हा जो काही प्रश्न आहे तुमचा, बुद्धिमत्ता व अभियोग्यता हा सिलेबस आहे। आपण शिक्षक भरतीचे मागच्या 10 वर्षापासून क्लास घेत आहोत, तर त्या मागच्या 10 वर्षापासून आपल्याला शिक्षक भरतीबाबतचं सर्व ज्ञान असल्यामुळे आपण या परीक्षेचं सुद्धा नियोजन केलेलं आहे। या सुद्धा परीक्षेच्या नोट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत, तुम्हाला घरपोच सुविधा असणार आहे नोटची। तसेच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जे की या कायद्याचा सुद्धा ज्ञान असणार आहे, याचे सेपरेट लेक्चर सुद्धा असणार आहेत। अभियोग्यता व तार्किक क्षमता, वेग व अचूकता, भाषिक क्षमता, इंग्रजी भाषिक क्षमता, मराठी, अवकाशीय क्षमता, कल, आवड, समायोजन आणि व्यक्तिमत्व, बुद्धिमत्ता, आकलन, वर्गीकरण, समसंबंध, क्रम, श्रेणी, तर्क, अनुमान, कुटु प्रश्न, सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी, यावर तुम्हाला 100 प्रश्न असणार आहेत। 100 प्रश्न आणि 100 गुण असणार आहेत, लक्षात घ्या। 100 प्रश्न आणि 100 गुण असणार आहेत। तसेच बघा, जे की कायद्याचं ज्ञान असल्यामुळे इथे शालेय शिक्षणातील कायदे व अधिनियम विचारण्यात येणार आहेत। भारतीय राज्यघटनेतील शिक्षण विषयक तरतुदी संबंधित सर्व कायदे, योजना, अद्ययावत शासन निर्णय, 10 प्रश्न 10 गुण असणार आहेत। शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख संस्था व संघटनाचे 10 प्रश्न 10 गुण असणार आहेत। माहिती तंत्रज्ञानाचा वापर 15 प्रश्न 15 गुण असणार आहेत। अभ्यासक्रम व मूल्यमापन अध्ययन अध्यापन पद्धती 15 प्रश्न 15 गुण असणार आहेत। माहितीचे विश्लेषण व मूल्यमापन तर 20 प्रश्न 20 गुण असणार आहेत। विषय ज्ञान, आशय ज्ञान व सामान्य ज्ञान, विशेष करून इंग्रजी विषय ज्ञान 15 प्रश्न असणार आहेत आणि 15 गुण असणार आहेत। संप्रेषण कौशल्य, समाज संपर्क साधने 15 क्वेश्चन आणि 15 गुण असे मिळून विद्यार्थी मित्रांनो पेपर 1 मध्ये 2 भाग राहिलेले आहेत। 200 प्रश्न आणि 200 गुण देण्यात आलेले आहेत। या परीक्षेला कुठलीही निगेटिव्ह सिस्टीम नसणार आहे। तुम्हाला हे 200 ला 200 प्रश्न सोडून या परीक्षेमध्ये सर्वोत्तम गुण घेणं अपेक्षित आहे। चला मित्रांनो, पुढे काय म्हटलंय त्याप्रमाणे जाऊ। पुढे या परीक्षेसाठी लागणारी पात्रता त्यांनी सांगितलेली आहे। निवड प्रक्रिया कशी असणार, लेखी परीक्षा कशी होणार याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे।
तर बघा इथे सांगितलेलं आहे लेखी परीक्षेतील एकूण गुणाच्या आधारे गुणवत्तेनुसार अंतिम निवड करण्यात येईल. जाहिरातीमध्ये नमूद अर्हता पात्रतेशिवाय अटी किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार शिफारसीसाठी पात्र असणार नाही, तर सगळं काही लेखी परीक्षेवर अवलंबून असणार आहे. तसेच बघा केंद्र प्रमुख या पदासाठी त्यांनी अजून काय पात्रता सांगितलेली आहे, तुमचे हे सगळं डॉक्युमेंट भरण्यासाठी दिलेलं आहे सगळं. ओके, परीक्षा शुल्क 950 रुपये असणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची दिनांक ही 8 ऑक्टोबर, लक्षात ठेवा दिनांक कधीपासून आहे, 8 ऑक्टोबर 2025 ते 18 ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये या वेबसाईटवर म्हणजे मी सध्या स्थितीमध्ये असलेल्या वेबसाईटवर तुम्हाला अर्ज करता येणार आहे. ऑनलाईन अर्जाची डेट आहे 18 ऑक्टोबर ऑक्टोबर या महिन्यामध्ये 18 ऑक्टोबर या महिन्यामध्ये तुम्हाला अर्ज 18 तारखेपर्यंत करता येणार आहे. चला तर मग मित्रांनो पुढे काय आहे बघू आपण. ऑनलाईन अर्ज झालं, सर्वसाधारण काही सूचना दिलेल्या आहेत ज्या की आपल्यासाठी तेवढ्या महत्वाच्या नाहीत. प्रवेश पत्र वगैरे काय येणार आहे आता सध्या स्थितीमध्ये तेवढं काय महत्वाचं नाहीये, पण सगळ्यात महत्वाची पात्रता. बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे पात्र कोण असणार या परीक्षेसाठी. हे सिलेबस पर्यंत आलो होतो आपण, खऱ्या अर्थाने पात्रता पाहणं गरजेचं आहे आणि कोण पात्र असणार या परीक्षेसाठी हे खूप महत्वाचं आहे. कारण कोण पात्र आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट कळणं गरजेचं आहे. ही परीक्षा कुणाला देता येते नेमकं, एक मिनिट. तर पहा मित्रांनो, जे की ही परीक्षा कोणत्या व्यक्तीला देता येते याबद्दल त्यांनी शैक्षणिक पात्रता काय सांगितलेली आहे, शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता काय सांगितलेली पाहू शकता इथे. तर पहा इथे म्हटलंय शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता काय असणार, तर फक्त संबंधित जिल्हा परिषदेमधील शाळेवर कार्यरत पात्र शिक्षक सदर परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. कोण, जिल्हा परिषद मधीलच शिक्षकांसाठी ही परीक्षा आहे, लक्षात ठेवा. कुणासाठी, जिल्हा परिषदेच्या शिक्षकांसाठी. पुढे स्पष्ट सांगितलेलं आहे त्यांनी संबंधित जिल्हा परिषद व्यतिरिक्त जसे की अन्य जिल्हा परिषद, नगरपालिका, मनपा, खाजगी संस्थांमधील शिक्षक कर्मचारी प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत. जाहिरातीस अनुसरून निश्चित करण्यात आलेल्या अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी असणं गरजेचं आहे. जसे की BA, BCom किंवा BSc ही पदवी असणं आवश्यक आहे. ही पात्रता या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या लोक तयारी करायचे त्यांनी मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायचा आहे. सर्व विषयाच्या लेक्चर सहित अभियोग्यता व शैक्षणिक कायद्यासहित शिकवलं जाणार आहे. नोट्स सुद्धा अवेलेबल आहेत. नोट्स सुद्धा तुम्हाला घरपोच मिळण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यासाठी आपल्या या संपर्क क्रमांकावर संपर्क साधा, आपल्या चॅनलला फॉलो करा आणि येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलचं बटन दाबल्याशिवाय राहू नका. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.